म्हणजे 50च्या वर नाही पडत. आणखीन खाली तुम्ही उतरलात तर आणखीन 40, 20, 25 पर्यंत आणखीन खाली येतो. आणि सांगलीचा काही भाग, बीड, उस्मानाबाद, त्यानंतर सोलापूर, विजापूर हे कायम दुष्काळी प्रदेश आहेत. आपल्याकडे हा जो प्रदेश मानला आहे तो गवताळ प्रदेश मानलेला आहे. एकेकाळी हा ज्वालामुखीचाच प्रदेश होता. तो शंकाकृती ज्वालामुखी नाही तर तो पठारी ज्वालामुखीचा प्रदेश होता. आणि मग हळूहळू तो शांत होत जमीन तयार झाली तरी थोडेसे पठारी प्रदेश आपल्याकडे दिसतो. 20 इंचापर्यंत पाऊस आपल्याकडे अपेक्षित आहे. 4-5 दिवस पाऊस झाला अलीकडं तर सगळे डॉक्टरांच्याकडे सर्दी, पडसं, खोकला आल्याचं तक्रार करत डॉक्टरांच्याकडे गर्दी करत होते. सोसत नाही आपल्या लोकांना. ऊन पाहिजे असतं जास्त. उन्हात लोकांना फिरायला बरं वाटतं सोलापूरच्या लोकांना. पण एकूण आपल्या शरीराची, मनाची जी काही मशागत होत असते ते निसर्गाच्या सान्निध्यात होत असते. आणि म्हणून सगळ्या तत्वज्ञानांनी सांगितलं की वृक्ष लागवड असणं गरजेचं आहे.